ठरलं तर मग 3 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. सकीने आणि जानकीने प्रियाचे कारस्थान बाहेर आणण्यासाठी खूप भन्नाट प्लॅन केलेला असतो. कारण आता प्रतिमा हे जाणून घ्यायचे असते की प्रिया खरीच माझी मुलगी आहे का आणि तिला खरीच माझी काळजी वाटते का. यासाठी आता प्रतिमानेच जानकीसोबत आणि सखीसोबत आणि सोबतच सायलीने हा प्लॅन केलेला असतो. सर्वजण घराबाहेर अभिषेक करण्यासाठी गेलेले असतात. घरी फक्त प्रतिमा, आत्या, प्रिया, सखी आणि जानकी आलेले असतात. जानकी आणि सखी गेस्टरूममध्ये आग लावतात. तर त्याच वेळेला त्यांनी सायलीला सुद्धा तो व्हिडिओ कॉल केलेला असतो. तर व्हिडिओ कॉल अर्जुन आणि सायली सर्व व्हिडिओ कॉलवरती कारस्थान पाहत असतात. गेस्टरूममध्ये आग लावल्याच्या नंतर जोरजोरामध्ये जानकी आणि सखी प्रियाला आवाज देतात, प्रिया लवकर पळ, तुझी आई प्रतिमा आत्या गेस्टरूममध्ये होती आणि गेस्टरूमला आग लागली आहे, प्लीज त्यांचा जीव वाचव, पळ. तर घाईघाईमध्ये नाटकी प्रिया पळत येते आणि आग लागलेली पाहून स्वतःच खूप घाबरते. पुढे न जाता आग कसं काय लागली असे अनेक प्रश्न विचारत असते. तर जानकी प्रियाला म्हणते, अगं प्रश्न काय विचारत आहेस, सध्याचं बघ ना, आग लागली आहे, आतमध्ये जाऊन तुझ्या आईला वाचवण्याचा प्रयत्न कर. तर नाटकी प्रिया, फायर ब्रिगेड, मी अश्विनला कॉल करते, मी बाकी सगळ्यांना बोलून घेते, तुम्ही तोपर्यंत इथे थांबा असं त्यांना म्हणत असते. तर दोघींना पण तिच्या बोलण्याचा खूप मोठा धक्का बसतो. तर प्रतिमा आणि सुमन सर्व काही दुरून हा प्रकार पाहत असतात आणि हा सर्व प्रकार प्रिया कशा प्रकारे टाळाटाळ करत आहे आणि स्वतःचा टाईम कसा घालवत आहे माझा जीव वाचवण्याच्या ऐवजी, हे सर्व पाहून प्रतिमा मात्र खूप नाराज झालेली असते. सुमन प्रतिमाला म्हणते, बघितलंस का, अगं थोडासा कल्पनाचा हात भाजला तर सायलीचा जीव कासावीस होत होता आणि इथे अख्खी आग लागली आहे, मी आतमध्ये ओरडत आहे, हे माहीत असून देखील प्रिया माझ्या मदतीला येत नाही, ही खरंच माझी मुलगी असू शकते का. आता प्रतिमालाच हा प्रश्न पडलेला असतो. प्रिया टाळाटाळ करत आहे ते पाहून जान्हवी आणि सखी तिच्या सणसणीत 2 कानाखाली वाजवतात आणि तिची अक्कल ठिकाण्यावरती आणतात. खरंच तू मुलगी म्हणून एक कलंक आहेस, तू तुझ्या आईचा जीव काय वाचवणार, असं म्हणून तिचं सर्व कारस्थान आता मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतात. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.